In this lecture, we will discuss regarding coagulants. Now, first point is what is meant by coagulants or definition of coagulants. Very fine suspended particles are not removed by plain sedimentation. These particles are removed by adding certain chemicals in water, because of which insoluble precipitate is formed. Such chemicals are known as coagulants. Whatever the chemicals added in water for removal of suspended or colloidal particle or impurities from water, that chemicals are called as coagulants. And process of addition of coagulants in water is called as coagulation. Mainly, there are six types of coagulants. First type is aluminum sulfate, chlorinated copper, ferrous sulfate, magnesium carbonate, and lime sodium aluminate. And sixth one is polyelectrolyte. Polyelectrolyte. This is the sixth number coagulants. Now, first type is aluminum sulfate. Aluminum sulfate we can write as sulfate. This is the another one spelling of sulfate. We can write in two terms, this sulfate and this sulfate. Two different spelling as are available of sulfate. Both spellings are correct. Aluminum sulfate is also called as alum. जे काही ॲल्युमिनियम सल्फेट आहे त्या ॲल्युमिनियम सल्फेटला ॲलम देखील म्हणलं जातं. आता आपल्या मातृभाषेमध्ये जे काही ॲलम आहे त्या ॲलमला काय म्हणलं जातं? तुरटी म्हणलं जातं. आणि हिंदीमध्ये त्याला म्हणलं जातं फिटकरी म्हणलं जातं. फिटकरी हे झालं हिंदीमध्ये. तर या ॲलमचा वापर ह्याच्यामध्ये केला जातो. आता जे काही ॲल्युमिनियम सल्फेट आहे त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे तो ॲल्युमिनियम सल्फेटचा जो काही केमिकल फॉर्म्युला आहे Al2SO4 थ्राईस डॉट 18H2O. हा काय आहे त्याचा केमिकल फॉर्म्युला ऑफ ॲल्युमिनियम सल्फेट. Al2 in bracket SO4 thrice dot 18H2O. This is the chemical formula of alum or aluminum sulfate. When add in water which reacts with temporary hardness. जेव्हा आपण वॉटरमध्ये ॲड केलं ॲल्युमिनियम सल्फेटला ते काय करतं? ट्रीट करतं किंवा रिॲक्ट करतं विथ टेम्पररी हार्डनेस. त्यालाच काय म्हणलं जातं? कॅल्शियम बायकार्बोनेट. त्याला कसं काय म्हणलं जातं? हे कॅल्शियम बायकार्बोनेट किंवा टेम्पररी हार्डनेस. त्यासोबत ते काय केलं जातं? रिॲक्ट होतं. त्या दोघांची तिथं रिॲक्शन होते. ते झाल्यानंतर आपला काय जे काही प्रोडक्ट मिळतं ते मिळतं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम सल्फेट आणि वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. हे आपलं काय म्हणतात? त्याचे नेट फायनल प्रोडक्ट्स मिळतात. कधी मिळतात हे? जेव्हा ॲल्युमिनियम सल्फेट आणि कॅल्शियम बायकार्बोनेट या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर आपला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळतं, कॅल्शियम सल्फेट, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड इत्यादी प्रोडक्ट आपल्याला मिळतात किंवा त्या ठिकाणी फॉर्मेशन होतात. ह्या प्रोडक्टचं फॉर्मेशन होतं. ह्या प्रोडक्टची त्या ठिकाणी निर्मिती होते.
मग यामध्ये जे काही ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जे आहे हे काय केलं जातं, प्रिसिपिटेट म्हणून ह्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. ह्याचा जो काय आहे फ्लॉक फॉर्मेशनसाठी याचा काय होतं, युटिलाइज केलं जातं. कारण हे जे काही फ्लॉक फॉर्म हे प्रिसिपिटेट असतं ते कसं असतं, स्टिकी जेलिटिनियस नेचरचं ते काय प्रॉडक्ट आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आणि जे काही कॅल्शियम सल्फेट आहे विच इम्पार्ट द परमनंट हार्डनेस टू वॉटर. जे काही वॉटर आहे त्या वॉटरला काय करते, हे हार्डनेस प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतं. आणि हे जे काही कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, जे काही वॉटर कॅरी करण्यासाठी जे काही पाईप्स युटिलाइज केलेले आहेत त्या पाईपला काय करतं, हे क्रोजर फॉर्म करतं. म्हणजेच त्याच्यावर गंज चढतो. कशामुळं, कार्बन डायऑक्साईडमुळं. आणखी ह्याचं एक मेन डिसॲडव्हान्टेजेस आहे ती म्हणजे जे काही स्लज फॉर्म होईल ते काय आहे, त्याला रिमूव्ह करणं त्या ठिकाणी डिफिकल्ट जातं. त्याचं रिमूव्ह करणं म्हणजे त्या टँकमधून स्लज बाहेर काढणं हे त्या ठिकाणी डिफिकल्ट टास्क आहे. मग हे जर तुम्हाला दिलेलं आहे, टू प्रोड्यूस द हायड्रॉक्साईड फ्लॉक इनफ अल्कलिनिटी शुड बी प्रेझेंट इन वॉटर. तर तुम्हाला त्या ठिकाणी हायड्रॉक्साईड फ्लॉक प्रोव्हाइड करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अल्कलिनिटी इन वॉटर शुड बी प्रेझेंट. पाण्यामध्ये अल्कलिनिटी रिक्वायर्ड आहे. जर पाण्यामध्ये अल्कलिनिटी नसेल तर त्या ठिकाणी तुमचं जे काही हायड्रॉक्साईड फ्लॉक आहे तो त्या ठिकाणी तयार होणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अल्कलिनिटी त्या ठिकाणी ॲड करावं लागेल. जर तिथं पाण्यामध्ये सफिशियंट प्रमाणात नसेल तर त्या ठिकाणी अल्कलिनिटी काय करायला पाहिजे, तुम्हाला ॲड करायला पाहिजे. मग अल्कलिनिटी ॲड करण्यासाठी त्या वॉटरला एकतर हायड्रेटेड लाईम किंवा सोडियम बायकार्बोनेट ह्या दोन्हीपैकी एक केमिकल त्याच्यामध्ये काय करणार, आपण ॲड करणार. कशासाठी, टू प्रोव्हाइड इनफ अल्कलिनिटी टू वॉटर टू फॉर्मेशन ऑफ हायड्रॉक्साईड फ्लॉक. त्या हायड्रॉक्साईड फ्लॉक प्रोड्यूस करायसाठी आपण काय करतो, जर वॉटरमध्ये अल्कलिनिटी नसेल तर त्या केसमध्ये लाईम किंवा सोडियम कार्बोनेट त्याच्यामध्ये ॲड करतो. आणि ते ॲड केल्यानंतर त्या ठिकाणी ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड फॉर्म होतं. म्हणजेच त्याचा जो काही फ्लॉक आहे, जे काही प्रिसिपिटेट आहेत त्या ठिकाणी काय होतात, प्रोड्यूस होतात. आता त्याच्यामध्ये जे काही परत ॲल्युमिनियम सल्फेट जे आहे ते काय केलं, ॲल्युमिनियम सल्फेट कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत काय येतं केलेलं आहे, रिॲक्ट केलेलं आहे. जेव्हा त्याच्यामध्ये अल्कलिनिटी प्रेझेंट नसेल तर काय केलेलं आहे, ह्या ॲल्युमिनियम सल्फेटमध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे लाईम काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. मग ॲड केल्यानंतर आपला नेट प्रोडक्ट मिळून जाईल ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम सल्फेट आणि वॉटर. आणि जे काही ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे हे काय आपला फ्लॉक आहे. फ्लॉक म्हणजेच स्टिकी जिलिटिनियस नेचरचं ते काय प्रॉडक्ट आहे. मग ते प्रोडक्ट काय करतं, म्हणजेच जे काही प्रिसिपिटेट आहेत ते काय करतं, अट्रॅक्ट करतं. जे काही सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहेत वॉटरमध्ये त्याला काय करतं, अट्रॅक्ट करतं. अट्रॅक्ट केल्यामुळं ह्याचं जे काही फ्लॉक आहे किंवा हे प्रिसिपिटेट आहे ह्याचं मास काय होईल, याच्यावर नंबर ऑफ सस्पेंडेड इम्प्युरिटीज येऊन अटॅच झाल्यानंतर स्टिक झाले चिटकल्यानंतर त्याचं मास काय होईल, इन्क्रीज होईल. मास इन्क्रीज झाल्यामुळे ते बॉटमला जाऊन काय होईल, सेटल डाऊन होऊन जाईल. काही वेळेस जर लाईम नसेल तर लाईमऐवजी आपण काय करू शकतो, वॉटरला अल्कलिनिटी प्रोव्हाइड करण्यासाठी सोडियम कार्बोनेटचा देखील आपण त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. म्हणजेच आता आपण दुसरी रिॲक्शन बघू. लाईमला तर आपण हा हायड्रॉक्साईड फ्लॉक त्याचं तयार झालेलं आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड प्रोड्यूस झालेला आहे. पण एखाद्या वेळेस तिथं लाईम उपलब्ध नसेल तर काही वेळेस आपण सोडियम कार्बोनेटचा वापर आपण
त्या ठिकाणी करू शकतो. त्याला सोडा ॲश म्हणलं जातं. कशासाठी करू शकतो? तर त्या वॉटरला अल्कलिनिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. कारण त्या वॉटरमध्ये अल्कलिनिटीचं प्रमाण कमी असेल तर त्या ठिकाणी ते अल्कलिनिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो, सोडियम कार्बोनेट म्हणजे त्याला आणखी काय म्हटलं जातं, सोडा ॲश देखील असं म्हटलं जातं, ते वॉटरमध्ये ॲड केलं जातं टू गिव्ह द अल्कलिनिटी वॉटर ऑर टू इन्क्रीज द लेवल ऑफ अल्कलिनिटी इन वॉटर. मग त्या ठिकाणी काय केलेलं, ॲल्युमिनियम सल्फेट त्या ठिकाणी काय केलेलं, सोडियम कार्बोनेटसोबत ट्रीट केलेलं आहे. मग ट्रीट केल्यानंतर आपला नेट प्रोडक्ट मिळून जाईल, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, सोडियम सल्फेट, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर इत्यादी प्रोडक्ट आपल्याला मिळून जातील. म्हणजे इथं काय झालं, आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं जे काही प्रिसेप्टेट आहे, जो काही फ्लॉक आहे तो इथं आपल्याला मिळून गेला. मग इथं काय होईल, नंबर ऑफ फ्लॉक फॉर्म झाल्यामुळं हे स्टिकी जिलिटनेस प्रिसेप्टेट फॉर्म झाल्यामुळं ते नंबर ऑफ पार्टिकल काय होते त्याच्यावर अटॅच होऊन जातील. अटॅच झाल्यानंतर काय होईल, त्याचं मास इन्क्रीज होऊन जाईल आणि मास इन्क्रीज झाल्यामुळं ग्रॅव्हिटी साहाय्यानं ती बॉटमला टँकच्या जाऊन सेटल डाऊन होऊन इथं बसेल. म्हणजे जे काही टँकचा बॉटम आहे त्या टँकच्या बॉटमला जाऊन डिपॉझिट होऊन बसेल. मग डिपॉझिट झाल्यानंतर ह्याला काय करायचं, आपण काढून घ्यायचं. मग हे जे काही सलग डिपॉझिट झालेलं आहे ह्याच्यामध्ये त्याच्या खूप अवघड गोष्ट असते की ती काढून घ्यायचं विदाऊट डिस्टर्ब. ह्याच्यावरचं जे काही वॉटर ॲक्युमुलेट झालेलं आहे त्या वॉटरला न डिस्टर्ब होता ह्याला सलजला काय करायला पाहिजे, रिमूव्ह करायला पाहिजे. मग ही जी काही टास्क आहे रिमूव्ह करायचं विदाऊट डिस्टर्बन्स टू अप्पर वॉटर लेवल, ते कसं आहे, व्हेरी डिफिकल्ट आहे. नेक्स्ट, आता जे काही आपण ॲलम वॉटरमध्ये ॲड करतो तर नेमकं त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे. त्याचं प्रमाण कमीत कमी 10 mg पर लिटर असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 30 mg पर लिटर असलं पाहिजे. आणि जे काही ॲव्हरेज ह्या दोन्हीचं ते असलं पाहिजे 14 मिलीग्राम पर लिटर इतकं जे काही कॉन्सन्ट्रेशन किंवा अमाऊंट आहे ॲलमचं इतकं घातलं पाहिजे, त्या वॉटरमध्ये ॲड करायला पाहिजे. किती, 14 मिलीग्राम पर लिटर इतकं अमाऊंट त्या वॉटरमध्ये ॲड करायला पाहिजे. 1 लिटरसाठी 14 मिलीग्राम त्या वॉटरमध्ये ॲड करायला पाहिजे फॉर इफेक्टिव्ह वर्किंग ऑर फॉर फॉर्मेशन ऑफ हायड्रॉक्साईड फ्लॉक करायचं असेल तर इतकं त्याच्यामध्ये ते अमाऊंट ॲलमचं असलं पाहिजे. आता जी काही ॲलम आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत. जे काही ॲलम आहे ते कसं आहे तुमचं, ते तुमचं टेस्ट म्हणजे त्याला आपण म्हणतो चव, ते काय करतं, रिड्यूस करतं. याचा दुर्गंधी येत असेल त्याला पण कमी करतं, ओडर म्हणजे. नेक्स्ट, ते कसं आहे, स्वस्त आहे, ते सहजरित्या उपलब्ध होऊ शकतं आपल्याला आणि ते वॉटरमध्ये विरघळणार आहे. तर नेक्स्ट जे काही आणखी जे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, ह्याला कुठल्याही प्रकारचं स्किल सुपरविजन रिक्वायर्ड नाही. जेव्हा आपण ॲलमचा जो वापर करतो त्याला स्किल सुपरविजनची रिक्वायर्ड नाही. आणि हे काय करतं, बेटर फ्लॉक त्या ठिकाणी फॉर्म करतं. जे काही फ्लॉकची निर्मिती होते याचा वापर केला तर चांगल्या प्रकारे होतं आणि आपला जे काही वॉटर आहे क्लिअर वॉटर त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातं. क्लिअर वॉटर त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातं. तर ह्याचे काय हे ॲडव्हान्टेजेस आहेत. आता याचे जे काही डिसॲडव्हान्टेजेस आहे तर डिफिकल्ट टू डिवॉटर द स्लज. आता ह्या टँकमध्ये जी काही हे झाले होते काय म्हणजे आपलं सलज बॉटमला जाऊन बसले होतं तर ते डिवॉटर करणं खूप डिफिकल्ट आहे विदाऊट डिस्टर्बन्स द सलज. जे काही सलज आहेत ते काय झाले बॉटमला जाऊन बसलेले आहेत आणि फक्त आपलं काय करायचं, हे वॉटर काय करायचं असतं, आपल्याला काढून घ्यायचं असतं विदाऊट डिस्टर्बन्स टू सलज. इतर हे सलज आहेत ह्याला डिस्टर्ब होत आहे, क्लिअर वॉटर ह्याच्याकडून काढून घ्यायचं असतं आणि ह्याला काहीच डिस्टर्ब पोचू द्यायचं नाही. ह्याला जर डिस्टर्ब पोचलं तर हे काय होईल, ह्याच्यातले जे काही सेडिमेंट होतं, गाळ होतं, ते काय होईल, परत ह्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि डर्टी वॉटर आपल्याला मिळून जाईल. मग ते न होता ह्याच्यावरचं जो काही क्लिअर वॉटर जमा झालेला आहे क्लिअर वॉटर आपण काय करायला पाहिजे, काढून घ्यायला पाहिजे. मग ह्या ठिकाणी ही डिफिकल्ट टास्क आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा ही रिॲक्शन होईल तर त्या ठिकाणी कॅल्शियम सल्फेट
तुमचं इथं आपण पाहिलं रिॲक्शनमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन प्रोडक्ट काय झाले तिथं प्रोड्यूस झालेले आहेत. मग हे कॅल्शियम सल्फेटमुळं काय होतं, त्या वॉटरला परमनंट हार्डनेस फॉर्म होतो. परमनंट हार्डनेस त्या वॉटरला काय होतं, फॉर्म होतो त्या ठिकाणी. त्या वॉटरचं हार्डनेस इन्क्रीज होतं. आणि कार्बन डायऑक्साईडमुळं जे काही पाईपलाईन आहे ते काय करतं, वॉटर कॅरी करतं. मग कार्बन डायऑक्साईडमुळं काय त्या पाईपच्या इंटरनल पोर्शनला गंज चढतो, कोरोजन फॉर्म होतो. कोरोजन टू द पाईपलाईन. तर अशा प्रकारचे याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर नेक्स्ट जो काही टाईप आहे आपला तो आहे क्लोरिनेटेड कॉपरस. हा आपला काय सेकंड टाईप आहे. क्लोरिनेटेड कॉपरस is effective in the pH range varies from 3.5 to 6.5. At higher pH means at 9.5 it removes the manganese. More expensive than alum, effective in color removal, low solubility in water. आता जेव्हा आपण वॉटरमध्ये क्लोरीन ॲड केल्यानंतर आणि त्या ठिकाणी वॉटरचं क्लोरीन आणि फेरस सल्फेट हे दोन्ही जेव्हा आपण वॉटरमध्ये ॲड करू तर त्या ठिकाणी काय होईल, एक रिॲक्शन फॉर्म होऊन जाईल. आणि ते रिॲक्शन फॉर्म झाल्यानंतर आपला त्या रिॲक्शनपासून फेरिक सल्फेट आणि फेरिक क्लोराईड हे दोन ते प्रोडक्ट त्या ठिकाणी फॉर्म होतील किंवा फॉर्मेशन होईल या दोघांचं. मग फेरिक सल्फेट आणि फेरिक क्लोराईड यालाच ह्या दोघांचं जे काही कॉम्बिनेशन आहे यालाच काय म्हणलं जातं, क्लोरिनेटेड कॉपरस. आता इथं बघा आपण, जेव्हा आता इथं काय केलेलं आहे, जे काही फेरस सल्फेट आहे त्या फेरस सल्फेटला काय केलेलं आहे, क्लोरीनसोबत ट्रीट केलेलं आहे. ह्या लक्षात ट्रीट केल्यानंतर जे काही आपल्याला प्रोडक्ट मिळून जातात नेट बाय प्रोडक्ट ते आहे आपलं फेरिक सल्फेट, फेरिक क्लोराईड आणि वॉटर असे 3 प्रोडक्ट आपल्याला मिळून गेल्यात. मग हे 3 प्रोडक्ट मिळून गेल्यानंतर कधी मिळाले, जेव्हा तुमचं फेरस सल्फेट क्लोरीनसोबत ट्रीट केल्यानंतर आपल्याला कोणते 2 प्रोडक्ट मिळून गेले, फेरिक सल्फेट आणि फेरिक क्लोराईड हे 2 प्रोडक्ट मिळून गेले. ह्या दोघांचं जे काही कॉम्बिनेशन आहे फेरिक सल्फेट आणि फेरिक क्लोराईड यालाच काय म्हटलं जातं, क्लोरिनेटेड कॉपरस म्हटलं जातं. कॉम्बिनेशन ऑफ फेरिक सल्फेट अँड फेरिक क्लोराईड इज कॉल्ड ॲज क्लोरिनेटेड कॉपरस. आता हे जे काही फेरिक सल्फेट आहे ते फेरिक सल्फेट इफेक्टिव्ह कधी असणार, जेव्हा pH रेंज 4 to 7 या रेंजमध्ये असेल ते काय करणार, इफेक्टिव्हली वर्क करणार. आणि जेव्हा pHची अबोव 9 असेल त्या केसमध्ये देखील हे काय करणार, इफेक्टिव्हली वर्क करणार. आणि जे तुमचं फेरिक क्लोराईड आहे त्यासाठी pHची रेंज रिक्वायर्ड आहे 3.4 to 6.5 3.5 to 6.5 ही pH रेंज त्याला रिक्वायर्ड आहे. आणि pH 8.5 अबोव याच्यावर जर असेल तरच ते फेरिक क्लोराईड इफेक्टिव्हली त्या ठिकाणी वर्क करतं. हे दोन्ही कंपाऊंड इफेक्टिव्हली काय करतात, फ्लॉक फॉर्म करतात. मग ह्या दोघांचं कंबाईन वापर केल्यामुळं इफेक्टिव्हली त्याचं काय केलं सफिशियंट आणि वेल कंडिशन त्या ठिकाणी फ्लॉक फॉर्म होतात. आणि जे काही फ्लॉक फॉर्म झाल्यानंतर जे काही टँक असतात त्या टँकला जाऊन ते सेटल होतात. जे काही प्रिसिप्टेड फॉर्म होईल ते प्रिसिप्टेड फॉर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी इथं तुम्ही पाहिलं असेल, जे काही फेरस सल्फेट आणि फेरिक क्लोराईड ते काय केलं आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत ट्रीट केल्यानंतर आपल्या इथं कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट आणि कॅल्शियम क्लोराईड इथं मिळून गेले, प्लस फेरिक हायड्रॉक्साईड
फेरिक हायड्रॉक्साईड. हे आपलं काय फेरिक हायड्रॉक्साईड आपलं फ्लॉक आहे, म्हणजेच आपलं प्रिसिप्टेट आहे. ते प्रिसिप्टेट फॉर्म झाल्यानंतर हे काय करणार, जे काही सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहेत, आता ह्याच्यामध्ये परत सांगतो तुम्हाला, हे काय आपलं फेरिक हायड्रॉक्साईड. मग फेरिक हायड्रॉक्साईड म्हणजेच आपलं प्रिसिप्टेट म्हणजेच फ्लॉक. त्या ठिकाणी हे कसं असतो, स्टिकी जेलिसनेस नेचरचा असतो. मग ह्याचं काय होणार, ह्याच्या अराउंड हे जे काही फ्लॉक आहे ह्याला काय करणार, अराउंड याच्या इम्प्युरिटीज अटॅच होणार, स्टिक होणार, चिटकणार. मग याचा मास काय होणार, इन्क्रीज होणार. इन्क्रीज झाल्यावर ती बॉटमला जाऊन सेटल डाऊन होणार. अशा पद्धतीने आपण काय केलं, जे काही सस्पेंडेड क्लॉड मॅटर होते ते रिमूव्ह केलं. नेक्स्ट जे आहे आपलं फेरस सल्फेट. आता जे काही फेरस सल्फेट आहे कॅन रिॲक्ट विथ नॅचरल कॅल्शियम कार्बोनेट अल्कलिनिटी इन water, but it's slow process. Hence, lime is added in water. Ferrous hydroxide is a gelatinous flock which is heavier than flock formed by alum. आता ह्याच्यामध्ये जे काही फेरस आहे, जेव्हा आपण वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर त्या वॉटरमध्ये काय असतं, कॅल्शियम बायकार्बोनेट प्रेझेंट असतं. मग ह्या दोघांची रिॲक्शन तिथं प्रोड्यूस झाल्यानंतर आपल्याला काय मिळून जाईल, त्याच ठिकाणी फेरिक हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. आणि जी काही फेरिक हायड्रॉक्साईड आहे ते कसं आहे, आपलं जिलेटिनस फ्लॉक आहे तो. आणि हा जो काही फ्लॉक तयार झालेला आहे तो कसा आहे, हेवियर आहे ॲज कम्पेअर्ड टू फ्लॉक फॉर्म्ड बाय ॲलम. ॲलमचे फ्लॉक आणि ह्या फेरस सल्फेट आणि लाईमचे फ्लॉक ह्या दोघांची तुलना केली तर ह्याचे जे काही फेरसचे सल्फेटचे जे काही फ्लॉक आहेत ते कसे आहेत, आपले हेवियर आहेत ॲज कम्पेअर्ड टू फ्लॉक फॉर्म्ड बाय ॲलम. आणि ह्याच्यासाठी जी काही इफेक्टिव्ह किंवा ऑप्टिमम रेंज असायला पाहिजे pHची, ती असली पाहिजे बिलो 7. हे pH रेंज त्या ठिकाणी असली पाहिजे. आता इथं रिॲक्शन पाहू आपण. जे काही फेरस सल्फेट आहे ते काय केलं आपण, याच्यामध्ये फेरस सल्फेट आणि लाईम या दोघांचं काय केलं आपण, रिॲक्शन इथं ॲड केलं. किंवा फेरस सल्फेट लाईमसोबत, म्हणजे जो काही चुना म्हणतो आपण याला मराठीत, त्याच्यासोबत काय केलं आपण, ट्रीट केलं, ॲड केलं दोघांना. तर आपलं काय प्रोडक्ट मिळून गेलं, जे काही फेरस हायड्रॉक्साईड, कॅल्शियम सल्फेट आणि वॉटर मिळून गेलेलं आहे. मग ते मिळून गेल्यानंतर जेव्हा आपण हे फेरस हायड्रॉक्साईड परत काय करू, आपण ऑक्सिजनसोबत त्याला जर ट्रीट केलं, ऑक्सिजन जर ॲड केलं त्याच्यामध्ये, तर हे काय होईल, प्लस वॉटर, इथं वॉटर ते ट्रीट केल्यानंतर, ह्या तिघाची ॲडिशन केल्यानंतर किंवा तिघाची रिॲक्शन झाल्यानंतर आपला काय मिळून जाईल, फेरिक हायड्रॉक्साईड या ठिकाणी मिळून जाईल. आणि जी काही फेरिक हायड्रॉक्साईड आहे, फेरिक ऑक्साईड कसं आहे, फेरिक हायड्रॉक्साईड इज अ जिलेटिनियस फ्लॉक विच इज हेवियर दॅन फ्लॉक फॉर्म बाय ॲलम. जे काही हा जो काही फ्लॉक फॉर्म झालेला आहे फेरिक हायड्रॉक्साईडचा, तो कसा आहे, हेवियर आहे. तो इमिडिएटली सिंक होतो. जे काही टँकचं बॉटम आहे त्या टँकच्या बॉटमला जाऊन तो पटकिन्या सेटल डाऊन होतो. का होतो, तर हा हेवियर आहे ॲज कम्पेअर्ड टू फ्लॉक फॉर्म्ड बाय ॲलम. आणि हे फ्लॉक इथं फॉर्म झाल्यानंतर, आता हे फ्लॉक ही फॉर्म झालं तर हे फ्लॉक फॉर्म झाल्यानंतर, हे प्रेसिपिटेट फॉर्म झाल्यानंतर ह्या वॉटरमधले जी काही इम्प्युरिटीज आहेत ते काय होणार, येऊन स्टिक होणार. स्टिक झाल्यानंतर तो अगोदरचं जो फ्लॉक आहे ह्याचं हे कसं आहे, हेवियर आहे. आणि परत ह्याला जे पार्टिकल्स आहेत अटॅच झाली तर परत तो काय होईल, आणखी थोडासा हेवियर होऊन जाईल आणि तो बॉटमला जाऊन सेटल डाऊन होऊन जाईल. तर हे झालं आपलं फेरस सल्फेट अँड लाईम. द नेक्स्ट आहे आपलं मॅग्नेशियम कार्बोनेट. जेव्हा आपण मॅग्नेशियम कार्बोनेट आणि लाईम आपण डिझॉल्व
केल्यानंतर वॉटरमध्ये, तर ते केल्यानंतर आपला काय रिॲक्शन त्या ठिकाणी प्रोड्यूस होतील. जेव्हा मॅग्नेशियम कार्बोनेट आणि लाईम वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर किंवा ह्या दोघांची रिॲक्शन केल्यानंतर मॅग्नेशियम कार्बोनेट आणि लाईम ह्या दोघांचं रिॲक्शन झाल्यानंतर आपला मिळून जाईल मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिळून जाईल आणि कॅल्शियम कार्बोनेट, हे 2 प्रोडक्ट आपल्याला मिळून जातील. आता ह्या दोघांची रिॲक्शन झाली आहे मॅग्नेशियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजेच आपला लाईम. हे दोघं एकमेकांसोबत ट्रीट केल्यानंतर आपलं काय मिळून जाईल मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट मिळून जातील. बायकार्बोनेट्स ऑफ अबोव रिॲक्शन फॉर्म सॉल्युबल स्लज सो नॉट कॉमनली यूज. आता ही जी काही बाय प्रोडक्ट्स आहेत ते काय करतात, सॉल्युबल स्लज प्रोड्यूस करतात. व त्यामुळं ह्याचा जो काही वापर आहे ते शक्यतो करत नाही. जर सॉल्युबल स्लज त्या ठिकाणी प्रोड्यूस झाला असेल त्याला रिमूव्ह करणं काय असतं डिफिकल्ट होतं, म्हणून शक्यतो याचा वापर करत नाहीत. आता नेक्स्ट पॉईंट आहे सोडियम ॲल्युमिनेट. आता सोडियम ॲल्युमिनेट काय, हे अल्कलाईन आहे. सोडियम ॲल्युमिनेट इज अल्कलाईन अँड कॉस्टली. याच्यामुळं हे काय केलं जातं, रेअरली नॉट युटिलाइज केलं जातं, मग शक्यतो याचा वापर नाही करत. सोडियम ॲल्युमिनेट जेव्हा आपण रिॲक्ट्स करू साल्ट सोबत म्हणजेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत, तर त्या ठिकाणी काय मिळून जाईल आपल्याला फ्लॉक ऑफ प्रिसिप्टेट मिळून जाईल. जो काही फ्लॉक ऑफ प्रिसिप्टेट मिळून जाईल ते फ्लॉक कशाचे असणार, ॲल्युमिनेट ऑफ कॅल्शियम और मॅग्नेशियम. त्या ठिकाणी हे फ्लॉक त्या ठिकाणी फॉर्म होतात. म्हणजेच जे काही फ्लॉक आहेत ते फ्लॉक कशाचे असतात आपले ॲल्युमिनेट ऑफ कॅल्शियम किंवा ॲल्युमिनेट ऑफ मॅग्नेशियमचे फ्लॉक त्या ठिकाणी आपल्याला ते तयार झालेले मिळाले आहेत. मग जेव्हा सोडियम ॲल्युमिनेट आपल्याला युटिलाइज करायचं असेल किंवा हे जे काही सोडियम ॲल्युमिनेट आहे इफेक्टिवली कधी वर्क करतं, जेव्हा pH 6 to 8.5 आहे त्या ठिकाणी, तेव्हा हे काय करतं सोडियम ॲल्युमिनेट इफेक्टिवली वर्क करतं. आणि जे काही फ्लॉक त्यांनी फॉर्म केलेले आहेत ते फ्लॉक कोणते आहेत, ॲल्युमिनेट ऑफ कॅल्शियम और मॅग्नेशियम हे त्या ठिकाणी फ्लॉक या पद्धतीचे फॉर्म झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये पाहिलं तर काय येईल, सोडियम जे ॲल्युमिनेट आहे ते कशासोबत ट्रीट केलं आहे, तर कॅल्शियम बायकार्बोनेटसोबत ट्रीट केलेलं आहे. जे काही सोडियम ॲल्युमिनेट आहे ते कशासोबत ट्रीट केलं आहे, टेम्पररी हार्डनेस. मग आपलं काय मिळून गेलं, कॅल्शियम ॲल्युमिनेट सोडियम बायकार्बोनेट हे प्रोडक्ट काय केले आपल्याला मिळून गेले, प्लस कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. आता जे काही सोडियम ॲल्युमिनेट आहे ते कॅल्शियम क्लोराईड आणि कॅल्शियम सल्फेटसोबत ॲड केल्यानंतर तर काय मिळून गेले आपल्याला, या ठिकाणी कॅल्शियम ॲल्युमिनेट आणि सोडियम क्लोराईड, कॅल्शियम ॲल्युमिनेट आणि सोडियम सल्फेट हे इथं काय केले प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला मिळून गेले. म्हणजेच जे काही याच्यामध्ये फ्लॉक आहेत, फ्लॉक ऑफ प्रिसिप्टेट ऑफ ॲल्युमिनेट ऑफ कॅल्शियम और मॅग्नेशियम इज फॉर्म झालेले आहेत. आता नेक्स्ट जो टाईप आहे तो आहे आपला 6 नंबरचा पॉली इलेक्ट्रोलाइट. तर पॉली इलेक्ट्रोलाइट ह्या PPTमध्ये दिलेला नाही, पण आपण ओरली तर कव्हर करू. हे 6 टाईप काय पॉली इलेक्ट्रोलाइट आहे. ह्या पॉली इलेक्ट्रोलाइटचा वापर ॲज अ कोॲग्युलंट्स म्हणून युटिलाइज केलं जातं आणि काही वेळेस कोॲग्युलंट्स एड्स म्हणून देखील युटिलाइज केलं जातं. याचा वापर दोन्ही पद्धतीने केलं जातं. आता ही जी काही कोॲग्युलंट्स परत लिहितो मी, कोॲग्युलंट्स हे जे आहे हे कोॲग्युलंट्स आणि कोॲग्युलंट्स एड्स. आता कोॲग्युलंट एड्स म्हणजे काय, मदत करणे किंवा हेल्पर, मदत करणारा. तर ह्याचा वापर ॲज अ कोॲग्युलंट्स आणि
कोॲग्युलंट्स हेल्पर म्हणजेच कोॲग्युलंट्स एड्स म्हणून याचा देखील वापर केला जातो. कुणाचा? पॉली इलेक्ट्रोलाइटचा. आता ही जी काही पॉली इलेक्ट्रोलाइट आहे ते कसं आहे? ऑर्गॅनिक इन नेचर आहे, विच ॲक्ट्स ॲज अ कोॲग्युलंट्स और समटाइम्स इट इज यूज ॲज अ कोॲग्युलंट्स एड्स. Polyelectrolyte is a long chain polymer having high molecular weight. Polyelectrolytes are classified as anionic, cationic, and non-ionic. Only cationic polyelectrolytes can be used effectively as a independent coagulants. आता जी काही पॉलीइलेक्ट्रोलाइट आहे ते कसं आहे? लॉंग चेन पॉलिमर आहे. आता जी काही मॉलिक्युलर वेट आहे ते कसं आहे? हायर आहे. जे काही पॉलीइलेक्ट्रोलाइट आहे त्याचे 3 प्रकार आहेत. एक तुमचं पहिला आहे ॲनआयनिक. परत लिहितो मी याला. आयनिक हे झालं पहिला टाईप. दुसरा कॅटायनिक. आणि थर्ड आहे नॉन आयनिक. पहिला होता ॲनआयनिक. असे 3 टाईप त्याचे आहेत. या तिन्हीपैकी जी काही तुमचं कॅटायनिक पॉलीइलेक्ट्रोलाइट्स आहे त्याचाच वापर याच्यामध्ये ॲज अ कोॲग्युलंट्स म्हणून युटिलाइज केलं जातं. तर हे आपण काय पाहिलं? 6 टाईप्स ऑफ कोॲग्युलंट याच्यामध्ये आपण कव्हर केलं या लेक्चरमध्ये. थँक्यू.